नमस्कार. रुद्रन निगडी पुणे सविनय सादर करीत आहे प्रवास सौदी अरेबियाचा भारतीय मनाचा. लेखक दिग्दर्शक रमेश यशवंत बापनीस. वाचन स्वर रमेश बापनीस, अरुणा बापनीस आणि मी स्वतः शशिधर पडते. सादर आहे प्रवास सौदी अरेबियाचा भारतीय मनाचा. परदेश गमन करणं आता काही नवीन राहिले नाही, पण भारतासारख्या लोकशाही देशातून सौदी सारखा राजेशाही देश पाडणं आमच्यासाठी मात्र नवीन होतं. 7 डिसेंबर 1918 या दिवशी मी आणि अरुणा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर होतो. तिकीट बोर्डिंग पास घेतले, मग इमिग्रेशन होऊन एकदाचे विमानात बसलो. कमरेला पांढरे पंचले, अंगावर पांढरी वस्त्र पांघरलेली मंडळी दिसत होती. ते पाहून हळूच अरुणा म्हणाली, देवाच्या पाया पडलात का तुम्ही? हो, स्वामींना म्हणतो देखील, चला स्वामी सौदीला. एवढी सगळी पांढरे कपड्यावाली माणसं कुठे झाली असती? हो ना, हा काही रमजानचा महिना नाही. हा हिंदूंचा असतो तसा यांचाही सत्संग असेल. माझ्या उजव्या बाजूच्या रांगेतल्या सीटवर बसलेला एक माझ्याच वयाचा ग्रस्त माझ्याकडे हसू की नको असं पाहतो. हिंदूंचा नजर भेट झाल्यावर मीच त्याच्याकडे पाहून हसलो. म्हटलं आता संवाद सुरू होईल, पण त्याला हसल्यासारखं केलं आणि शेजारच्या माणसाशी बोलायला. काय गंमत असते नाही. 2 अनोळखी माणसं समोरासमोर आली की आधी हसायचं कोणी असं वाटून एक स्मित शेअर करायला पण संकोचता. हो ना, संकोच सोडून एक जण हसला की पुन्हा बोलायचं कोणी असं वाटून पुन्हा असं. इतक्यात जणू माझं कुतूहल शमवायला एक माणूस शेजारी येऊन बसला. मी हसलो, म्हटलं मक्का जा रहे हो? नहीं, मदीना जा रहे. हम याबू जा रहे बेटे के पास. हो. इतक्यात त्याला मागच्या सीटवरून कोणीतरी हात घातले. त्यानं मागे वळून बघितलं. ही संधी साधून अरुणा पुढेच कामशी लावून म्हणाली, बोलू नका हो त्याच्याशी, आणि काय सांगत आहे बसू नका. तो माणूस पुन्हा माझ्याकडे बोलून हसला. म्हटलं आपका कोई त्योहार है? हम लोग उमरा करने जा रहे हैं. उमरा? वो क्या होता है? मग त्यानं सांगितलं. हज शक्य नसेल त्यांनी उमरा तरी करावा. आम्ही इंदूरहून आलो. आमच्यात बरेचसे नवीन साधक आहेत. शिकता आलो. तो असं म्हणतो तोच आमच्या पुढच्या सीटवर बसलेल्या त्यांच्या मौलवीनं मोठ्या आवाजात सुरू केलं, लब्बैक लब्बैक अल्लाह शरीक लब्बैक लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक शरीक लब्बैक इन्नल हम्दा वन निअमत इन्नल हम्दा वन निअमत तक़वाल मुल्क दा शरीक लब्बैक दा शरीक लब्बैक. तो सांगत होता तसे सर्व साधक एका सुरात म्हणतात. जेता एकपर्यंत चालूच राहिलं. एकदा उतरलो तेव्हा रात्रीचे 10:30 वाजून गेले होते. पुन्हा चेकआउट काउंटरवर पासपोर्ट, तिकीट दाखवणं, बोटाचे ठसे वगैरे सगळे उपचार पार केले. बेटवरून आलेल्या बॅगा घेतल्या आणि बाहेर पडताना मात्र मला दाखवून सुरू झाली. आमच्या एका बॅगेत होमिओपॅथीचं औषध होती. या औषधात कोण असतं? तसं कुठल्याही व्याधीच्या औषधात ते असतं, पण सौदी सारख्या देशात होमिओपॅथीला औषध म्हणून मान्यता नाही. त्यामुळे आमचं हे बिंग स्कॅनिंग मध्ये कुठलं असतं
सगळंच मुसळ केला जाणार होतं. एवढं पॅकिंग करून करून साड्याच्या घड्यात लपवून आणलेली औषधं फेकून तर द्यावीच लागली असती, पण औषधाला 3 महिने काढावे लागले असते. कधी कधी कायदा किती विचित्र असतो. चोरून लपवून काही करावं असं मनात नसतानाही तसं करावंच लागतं. एअरपोर्टच्या बाहेर पडतो तेव्हा एकदम दोघं तिघं टॅक्सी असं करत पुढे आलं. त्यातला एक जण सिगारेट होत. खाली जमिनीवर असंख्य डोकं पडली. दृश्यामध्ये दाखवलं असं म्हणाला, इथे हुक्का सिगारेट जोरात चालते, दारू अफू गांजा यावर मात्र संपूर्णपणे बंदी आहे. कुणाकडे आपलं काही सापडलं तर शिक्षाही जबरदस्त आहे. स्त्रियांना अबाया म्हणजे मूर्खा सक्तीचा आहे. कुठल्याही चौकात फुटपाथवर वडापाव, आईस्क्रीम, पावभाजी, चायनीजच्या गाड्या, त्या भोवती उभे राहून सतत खाणाऱ्या मुला माणसांची गर्दी दिसणार नाही. सिगारेट ओढणारी माणसं दिसतात, पण गंमत म्हणजे जागोजागी पान तंबाखूच्या कंपन्या कुठं दिसत नाही. राजकीय नेत्यांचे, स्वयंघोषित भाईदारांचे चौकात झळकणारे आणि शहर विद्रूप करणारे फ्लेक्स बॅनर्स, सार्वजनिक धार्मिक उत्सवाच्या निमित्तानं रस्त्यातच टाकलेले मांडव दिसणार नाही. डीजेवरची काठाऱ्या बसवणारी गाणी ऐकायला मिळणार नाही. इथे कानावर पडते ती नशिबी करून येणारी ती संपली की पुन्हा सगळं शांत. इथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जवळजवळ काहीच नाही. टॅक्सी दिसतात, पण रिक्षा, टेम्पो, 6 सीटर, प्रचंड संख्येनं धावणाऱ्या 2 व्हीलर काही दिसत नाही. तिथे राहणारा सामान्य लोकांना असला तरी त्याच्याकडे स्वतःची कार असते. अत्यावश्यक गरजांसाठी बॉक्स आहे, अवयवांसाठी हॉटेल्स आहेत. भाजी बरोबर मोठ्या पाहिजे तेवढ्या खा, फ्री ऑफ चार्ज. मात्र बॅचलर्स किंवा सिंगल साठी वेगळा व्यवहार असतो. कुटुंबासह असाल तर फॅमिली रूम्स असतात. म्हणजे आपल्याकडे कसं कुणाही समोर किंवा शेजारी बसू शकतो. अशा प्रकारे तिथे जाईल. स्त्रियांना घराबाहेर पडायचं तर आबाया घातल्याशिवाय पर्याय नाही. पुरुषाचं अबाया हे नाव ऐकून गंमत वाटली बरं का. बायांना आत डांबून ठेवून मुक्त जीवनाचा आनंद घेऊन येणारा पोशाख म्हणजे अबाया. बायकांप्रमाणे आरोग्य पुरुष पांढरा स्वच्छ गाऊन आणि डोक्याला लाल झोपडीचा रुमाल, तो गळून पडू नये म्हणून त्यावर रिंग असते. पुरुषांच्या गाऊनला खोप म्हणतात, डोक्यावरच्या रुमालाला गुंतरा, रिंगला आकर म्हणतात. धोत्र्याच्या गोल टोपी असते, नमाजाच्या वेळी असावी म्हणतो. आता डोक्यावरून पद्धत घेण्याची, घुंगट घेण्याची ग्रामीण जीवनात आपल्याकडे एक पद्धत आहेच की नाही का. आता पुरुष वर्ग टोपी फेटा वापरताना आधी दिसतात. वास्तविक पोशाखाच्या विविध धर्म पद्धतींचा धर्माशी काहीही संबंध नाही. गल्फ कंट्रीज मधली ही प्रथा अति उष्ण हवामानामुळे आली. ज्या ठिकाणचं तापमान 55-60च्याही पुढे झालं की तिथं उन्हाचा चटका तिथं हलका असेल. माणसाला कळतं पण ओळख नाही, म्हणून धर्माची जोड द्यावी लागते. आम्ही मुलाकडे जिथे राहतोय त्या भागाला अल सिमनाह म्हणतात. यानू अल बार या मुख्य शहरातील ही औद्योगिक कर्मचाऱ्यांची वसाहत आहे. ते संपूर्ण क्षेत्र रॉयल कमिशनच्या अखत्यारीत येतो. रॉयल कमिशन म्हणजे आपल्या इकडची महापालिकेसारखी संस्था. या वसाहतीचे एकूण 7 भाग आहेत. 7ही भागात कमालीची स्वच्छता आणि शांतता.
घराबाहेर तासनतास उभ्या राहून गप्पा मारणाऱ्या बायका, कट्ट्यावर उगाच चकाट्या फिरणारी पोटपोरं, कांदे आले, बटाटे आले, कांदे आले, बटाटे आले, टेम्पो आला भरून, पिशवी आला घरून, टेम्पो आला भरून, पिशवी आला घरून. लिंब आली, लिंब बघा, चला लिंबू घ्या, लिंबू. हे भंडारवाले, बाटलीवाले, धनंदारवाले, असले आवाज कधीही कानावर पडणार नाही. सारं तसं शांत शांत. गेल्या कित्येक वर्षात अशी शांतता आम्ही अनुभवली नाही. ती अनुभवतोय ते पण माझं येते. आम्ही जेद्दाच्या पुढे दूर डोंगराळ भागात अल्ली या तालुक्यासारख्या छोट्या गावात मुक्कामी पिकनिकला गेलो होतो. त्याला आता 2 आठवडे उठून गेले, पण आठवणी अजून काही आहे. सकाळी 7:30 आम्ही कारमध्ये बसलो. आमच्या बरोबर निकेत बोराडे, ओसामा, सतीश जावळी, पटेल, राकेश कुमार असे 3-4 परिवार होते. अल्लीच्या डोंगराळ भागातून गाड्या काढत आम्ही मुक्काम करणार होतो त्या ठिकाणी पोहोचलो. चारही बाजूने भव्य डोंगर आणि मध्ये डेझर्ट. विशेष म्हणजे इथे बाजूने वाहणारी गरम पाण्याच्या झऱ्याची रुंदून नदी, डोंगराच्या पायथ्याशी डोंगरात शांत निश्चल उभी असलेली हिरवळ. संध्याकाळचे 6 वाजून गेले ते. सर्व आसमंत सावळ्या उभी रंगाने माखलेला होता. गहन गंभीर शांततेचे हजारो अदृश्य धीम्या पावलांनी येणाऱ्या चांद रात्रीला वाहून घ्यायला हात सुचले. 5-6 तासांचा प्रवास करून आलेलो आम्ही हे सर्व अद्भुत वातावरण अनुभवत पाय मोकळे करत खूप गेलो. मला तर कुणाशी बोलू नये, फक्त डोळे मिटून त्या शांततेचा आवाज ऐकत बसावा असंच वाटत होतं. सगळ्या चौकट्याला सोडून मी एकटा खूप लांबवर पटका मारला. वाटलं हीच ती शांतता जी कवी कलावंत कला निर्मिती शोधतो. हीच ती शांतता जी निर्मितीनंतर सापडली तर खेळत राहते कलावंताला नवनिर्मितीसाठी. परत आलो तेव्हा मुलं मुली गरम पाण्यात गुंदळू लागली. त्यांच्या भारतीय माता सकाळपासून अंगावर चढवलेल्या अभाया उतरून त्यांच्यात सामील झाल्या होत्या. अपवाद फक्त ओसाव्याच्या मुलींचा आणि बायकोचा. अंधार पडू लागला त्याची सर्व पुरुष माणसं आपापले तंबू उभे करू लागले. सौ सतीशांनी गॅसची शेगडी पेटवली. सर्वांसाठी फक्कड असा चहा केला. आहा, गाडीत बसून बसून आंबून गेलेलं अंग, आलेला थकवा चढत चढत चहाच्या घोटासाठी कुठे पडला. निघेत सतीश यांनी जाऊन झाडाचे वाळलेले मोठे कोड, काटक्या कुटक्या, काला पाचोळा आणला. होता रंग लायटरनं अगदी प्रज्वलित केला. बालक नृत्य करत आकाशाकडे झुकावू लागले. त्यांच्या सावल्या सभोवती बसलेल्या आमच्या चेहऱ्यावर नक्षी काढू लागल्या. मी मॅटिंगवर पाठ टेकली आणि हातीवर हात ठेवून विस्तीर्ण आकाश पिताळ डोळ्यात साठवून घेतले. मला फार आवडतं असं चालणाऱ्या रात्री आकाशाकडे पाहत राहिला. मनात येणारे सगळे भले पुढे विचार, भावना, आठवणी दबक्या पावलांनी मनाला सोडून जातात. कुठे माहित नाही. हळूहळू आपलं मनही कुठेतरी दूर निघून जातं. कदाचित आकाशात किंवा मन आपण म्हणतो ते हे आकाश ही जाणीव होते. ही जाणीव इतकी खोल खोल विराट होऊ लागते की या विराटाची भीती वाटायला लागते की विराटात विमानामध्ये भयाला जन्म देते. भय इथले चौकात नाही अशी अवस्था होते. मनात हे असे सगळं चालू असताना गरमागरम मुगाची खिचडी, मेथीचे पराठे, शिरा असं ताटत पुढे आले. तेव्हा भूक लागली याची जाणीव झाली. 5 परिवारांच्या गोलाकार तंबूमध्ये जळणाऱ्या शेकोटीच्या ज्वालांच्या उजेडात भारतातल्या वेगवेगळ्या प्रदेशातून एकत्र आलेली मुले माणसे सहभोजनाचा आनंद लुटत होते. आकाशात पूर्ण चंद्र अगदी माथ्यावर आला होता. त्याच्या भोवती चांदण्या लुटू लागल्या. त्या जेवण झाल्यानंतर काही जणांनी पत्त्याचा डाव मांडला. आमची हवा आणि तिच्या सवंगड्यांनी वाळू धुरं बांधायला आणि पिळायला सुरुवातही केली होती.
हे सगळं पाहणारं आमच्याशिवाय कोणीही नव्हतं. होते फक्त ध्यानस्थ ऋषींसारखे तटस्थ अलिप्त डोंगर. जगाशी सर्वांचा संबंध तुटला होता. अजून आपली भाकर जायची होती. अशा निर्जन एकाएकी ठिकाणी आमच्यातला एक तरी माणूस एकटाच येऊन राहिलाच राहा. समजा एखाद्या तशी वेळ आलीच असती तर त्यानं भयाच्या जाणीवेच्या सहवासात कशी काढली शक्य लागतं. रात्री एकट्यानं मुक्काम करायचं झाडं मला तरी नसतं झालं आणि सापडलंच असतं ना अशा ठिकाणी तर तिथून चालत पळत हे करत बाहेर पडायचा प्रयत्न केला असता. आता 11 वाजता होते आणि सर्वांचे डोळे मिटायला लागले होते. मनुष्य वस्तीपासून शेकडो मैल दूर असलेल्या त्या वाळवंटावर उभारलेल्या आपापल्या तंबूत सन्नाटा पांघरून झोपल्याशिवाय अत्यंत नव्हतं. दुसऱ्या दिवशी आम्ही चौघ आणि राकेश पती पत्नी जेद्दाला डॉल्फिन शो आणि ॲक्वेरियम पाहायला जायचा कार्यक्रम टाकला. बाकीच्या मंडळींचा इजिप्तला जाण्याचा प्लॅन. रेड सी या 1.5-2 किलोमीटर लांबीच्या मॉलमध्ये पूजा करून फ्रेश होऊन आम्ही संध्याकाळी ॲक्वेरियम आणि डॉल्फिन शोच्या ठिकाणी पोहोचलो. इथलं ॲक्वेरियम पाहणं म्हणजे अद्भुत अनुभव होता. माझ्यासारख्या सफाई पार्क मधलं मत्स्यालय पाहिलेल्या माणसाला तर अक्षरशः समुद्राच्या पोटातूनच सफर केल्यासारखं वाटलं. हो, आयुष्यात कधीही पाहायला मिळणार नाहीत असे विविध प्रजातींचे मासे, शार्क, सीगल, स्टार, ऑक्टोपस, स्किंक, व्हेल, किती नावं सांगावी. प्रत्येकाला निसर्गाचा दान केलेलं रूप वेगळं, रंग वेगळा, स्वसंरक्षणासाठी दिलेली शक्ती वेगळी. सर्व जलचर प्राण्यांचं वर्णन करून परमेश्वरालाही अशक्य पाय वाटेल असे रंग अशी नवची निसर्गानं बहाल केली. पाण्यातून भक्ष्याच्या मागे धावण्याची चपळता, तो दुवा की ऐस प्रत्येकाची वेगळी. आश्चर्य होतं पाहत राहावं बस. तो किती पाहू आणि किती नको असं होत असताना डॉल्फिन शोची वेळ. आम्ही घाईघाईत निघून थिएटरमध्ये प्रवेश केला. टॅनपासून 2 फुटावर असलेलं आसन पकडून आम्ही बसलो. 5च मिनिटात थिएटरचे दोन्ही दरवाजे बंद झाले. एक तगडा आरबी युवक माईक हातात घेऊन आला. पाठोपाठ 2 सिगल दुसरा तरुण आला. दोन्ही सिगल पाण्यात उभे केलेल्या स्टूलवर येऊन बसले. प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्यावर दोघांनीही पुढचे दोन्ही पंपासारखे हात एकमेकावर टाकून टाळ्या वाजवून दाखवल्या. त्यांना स्वतःच्या तालावर खेळवणाऱ्या युवकाकडे एका भांड्यात सिगलचा आवडतं खाद्य होतं. बोलता बोलता तो युवक त्या भांड्यातले छोटे मासे हवेत उडवत होता आणि सिगल ते शिताफीनं पाण्यात पडू न देता मटकावत होते. माईकडून दिल्या जाणाऱ्या ऑर्डर ते पाळत होते. लाज वाटत नाही का? असं विचारलं की दोन्ही मागता तोंड लपून छान लाजून दाखवत होते. पाण्यात टाकलेल्या रिंग सूर मारून गळ्यात हाडासारखे विरवत येत होते. डॉल्फिनचं पाण्यात सूर मारून उंच उंच उड्या मारणं, टेंडुलकरला डोशीनं उडवणं, मोठ्या रिंगमधून विजया पारणं, हवेत अर्धवट काढणं बरोबर डोळे दिपवणारे होतं. आणि त्यांना दमदार आवाजात हसणं देऊन प्रेक्षकांसाठी रंजक अँकरिंग करणारे अरेबियन युवकही कौतुकात पात्र होते. आधी हे खेळ करून दाखवणारे फ्रेंच तरुण होते, आता अरेबियन तरुण करतात. पाळीव प्राण्यांचं प्रशिक्षण, टुरिझम ही क्षेत्रे आपल्याकडे अजूनही दुर्लक्षित आहे. भारतीय तरुणांनी अशा क्षेत्राकडे वळावं म्हणून सरकारने विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे. पारंपरिक कौशल्यांना व्यावसायिक प्रतिष्ठा मिळेल असे प्रयत्न होणं आवश्यक आहे. असे प्रयत्न सुरू असतीलही पण आपल्या इथे प्रत्येक नवीन गोष्टीला वेळ फार लागतो. तो कबड्डीला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळायला किती वर्ष लागली हे वेगळं सांगता नको. चांदूपासून 600 किलोमीटरवर दैत सिटी आहे. महाबळेश्वर माथेरानसारखं हे हिल स्टेशन आहे. 2-2.5 फूट उंचावर हॉटेल रमाडा. इथून केबल कार बुक करून अम्युजमेंट पार्क मध्ये जाता येतं. केबल कारचा हा 11 पाऊंडाचा प्रवास म्हणजे अगदी भन्नाट असा अनुभव आहे.
अम्युजमेंटला पार्कमध्ये कार ड्रायव्हिंग, 3D फिल्म शो, लहान मुलांसाठी विजेचे पाळणे, खेळणी, हॉटेल, असं बरंच काय काय आहे बरं का. हो, पण यासाठी अर्थातच पैसे मोजावे लागतात. तरच जीवाची चैन करता येते. कार ड्रायव्हिंगचा अनुभवही थ्रिलिंग होता. ही बोटीच्या आकाराची छोटी गाडी तुम्हाला 2,000 फूट उंच टेकडीवर घेऊन जाते. जाताना तुम्ही आरामात जाता, येताना मात्र तुम्हाला गाडीतून परत आणावी लागते. 2 बाजूला असलेले 2 दांडे पुढे दाबले की गाडी सुसाट नागमोडी वळण घेत 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 वर जाऊ लागते. दांडे मागे ओढले की गाडी थांबते. वेगावर नियंत्रण ठेवून गाडी ड्राईव्ह करत पायथ्या पाशी पोहोचायचं. दांडा मागे उडला की गाडी थांबते आणि मागच्या गाड्या तुमच्या गाडीला येऊन धडकतात. त्या तशा धडकू न देता गाडी चालवण्यात तुमचं कौशल्य पणाला लागतं बरं का. सिटीतलं प्राणी संग्रहालय देखील बघण्यासारखं आहे. आतापर्यंत का कुठल्याही झू मध्ये मी जिराफ बघितला ना. हो, तो इथं बघायला मिळाला. आणि गंमत म्हणजे आपल्या इथं कसं गाढवं, कुत्री सर्व बघायला मिळतात नाही का. पण सौदीच्या मुलांना ती बघायला मिळत नाही का, म्हणून ती पण इथल्या पिंजऱ्यात ठेवलेली होती. सौदी अरेबिया म्हणजे रखरखीत शुल्क वाळवंट, परधर्मियांना कठोर वागणूक वगैरे समजुती मनात ठेवून आणलेल्या माणसाचा चांगल्या अर्थाने क्रमनिरास असतो. तसं हे पर्यटकांसाठी असलेलं राष्ट्र म्हणता येते. पण त्या दिशेतही विकास करायची योजना आखायला पाहिजे अशी इच्छाशक्ती इथल्या राजेशाही व्यवस्थेत निर्माण होऊ लागली असं म्हणायला हरकत नाही. इथला स्थानिक सौदी नागरिक स्वतःचा उद्योग व्यवसाय करू शकतो. आणि सौदी व्यक्तीबरोबर भागीदारीमध्ये कोणत्याही देशातला माणूस उद्योग व्यवसाय करू शकतो. आपले साऊथ इंडियन्सनी आपला इडली डोसा तिथे प्रसिद्ध केलाय सुद्धा. आणि एक आवर्जून सांगायची गोष्ट म्हणजे इथे मिळकत कर नावाचा प्रकारच नाही. फक्त पाणी बिल आणि वीज बिल भरायचं. इथले नागरिक परधर्माच्या माणसांची आपुलकीनं बोलतात, मदतीला तयार असतात, पण धार्मिक कट्टरता सोडत नाही. इथे उदार मतवाद यायला अजून 50 वर्ष लागतील. राजेशाही काय किंवा लोकशाही काय, मानव निर्मित कोणतीही व्यवस्था 100% निर्दोष नाही. इथे नोकरी व्यवसाय निमित्त आलेल्या भारतीय माणसांसाठी, तिथल्या सौदी नागरिकांसाठी साहित्य, नाट्य, नृत्य, संगीत, काव्य, कला जोपासता येतील अशा कलांच्या प्रकटीकरणाला वाव मिळेल असं वातावरण इथे नाही. ते निर्माण करणं आवश्यक आहे. एक भारतीय तसेच इतर देशांच्या विविध कला प्रदर्शनासाठी व्यासपीठ भविष्यात उभं राहिले. बहुभाषी साहित्य नाट्य संमेलन आणि होतील अशी अपेक्षा आपण करू शकतो. कारण कट्टर मुस्लिम धर्मियांचा हा देश कासवाच्या गतीनं का होईना बदलतो. अमूलाग्र परिवर्तनाची गरज इथल्या सुशिक्षित तरुणाला वाटते. की जितक्या तीव्रतेने वाटेल तेवढ्या लवकर हे परिवर्तन घडून येईल. न जाणो सौदी राजघराण्यामधून एखादा नरेंद्र दाभोलकर, एखादी विद्या बालन, एखादा ओशो इथे निर्माण होईल. त्या दिवसाची आपण वाट पाहूया. एकंदरीत सौदी अरेबिया देश पाहण्यासारखा आहे. पर्यटक विजयी सौदी सरकारनं द्यायला सुरुवात केली. लावतसेने एका ठिकाणी म्हटलंय, आपण जितका लांबचा प्रवास करतो तितके आपल्याला कमी कमी कळत जाते. इतका की आपल्याला अजून काहीच कळलेलं नाही असं वाटू लागलं की भरावी बॅग आणि निघाला प्रवास. थँक्यू. अभिवादनाची आवड असून नीट अभिवादन करणं सहज आणि सरळ माझं या शकतात आणि मला
कबूल करा, मलाही कबूल. तुम्ही खूप छान बोलला, मला आवडलं. आणि कारण आपण जे करतोय ते पिढीपर्यंत पोहोचलो पाहिजे. त्यामुळे मोठ्या होईल काय होतं. आणि प्रथमच मी सांगितलं पण आनंद वाटला. आणि इकडे खूप वेगळी ऊर्जा मिळते आणि खूप नवीन स्किल्स तयार करायची. काही आवडली काही ओके. नवीन विनोदी लेखकांचा शोध घेणं हे एक नवीन मी म्हणतो एक हा एक नवीन कार्यक्रम तो करायला पाहिजे. कारण म्हणजे सगळे पूर्ण जमा मिळाला शंकर पाटील मला स्टॅन्डर्ड मिळेल. कोणीकडे काही असेल तर याचा शोध घ्यायचा हा मी स्वतः प्रयत्न करतो. तो अतिशय असा अमूल्य असा प्रयत्न आहे आणि त्याला आपण सगळ्यांनी साथ द्यायला पाहिजे असं मला मनापासून वाटतं. सगळ्या अभिवादनांचा आनंद घ्यायला आम्हाला खूप आनंद वाटला. आणि हे वेगळं म्हणजे मुळात मिळत असत आहे आणि त्याच्यामध्ये एका व्यवस्थेचा शोध घेण्याचा हा प्रयत्न म्हणजे भारतीय आणि राजेश्वरी हे आज हजारो वर्ष झाली माणूस तेच करतो. एका निर्दोष व्यवस्थेचा शोध घेतो. पण अशी निर्दोष व्यवस्था माणूस जो सदोष आहे तोवर निर्माण होणार नाही हे संतांना आधीच कळलेलं. त्यामुळे संत या सगळ्यापासून दूर राहिले. असं जास्त बोलत नाही.